झी 24 तास एक पाऊल पुढे. खरं म्हणजे माली इतकं छोटं राष्ट्र आहे, अमेरिकेच्या दृष्टीने काहीच नाही, पण त्याचा डिबेटमध्ये उल्लेख झाला. ह्याचं कारण आहे जे आंतरराष्ट्रीय दहशतवादाची केंद्र आहेत ती शिफ्ट होतात. लिबियाचा अमेरिकेमधला राजदूत मारला गेला, तो या माली देशातनं हल्ला करून मारला गेला. आणि अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू अल कायदा आणि टेररिस्ट आहे आणि त्याचा भारताशी संबंध नाही म्हणून भारताचा उल्लेख नाही. परंतु भारताने अमेरिकेकडनं शस्त्र खरेदी करावी, अमेरिकेचा FDI आपल्या देशामध्ये किरकोळ व्यापारात येऊन वॉलमार्ट सारख्या मोठ्या उद्योगाचा फायदा व्हावा याच्यासाठी ते सतर्क राहणार. मी एक साधं उदाहरण देतो की ममता बॅनर्जी यांनी FDI ला विरोध केल्यानंतर ओबामांच्या सेक्रेटरी ऑफ फॉरेन अफेअर्स असलेल्या मिसेस क्लिंटन या खास येऊन ममता बॅनर्जींना भेटल्या. इतके ते एक स्वतःच्या उद्योगाच्या हितसंबंधांसाठी जागृत आहे. परंतु भारताचा उल्लेख ह्याच्यासाठी नाही की भारत हा आता त्यांना ॲब्झॉर्ब केलेलं राष्ट्र जरी वाटत नसला तरी आता आपण स्ट्रॅटेजिक अलायन्स केलेला आहे आणि नाव अमेनेबल झालेला आहे असं त्यांना वाटतं म्हणून भारताचा उल्लेख नाही. आपल्या दृष्टीने तो फायदा आहे का तोटा आय डोंट नो, पण आय वॉज व्हेरी हॅपी की आपण अमेरिकेच्या राडारवर नाही आहोत. ही एकीकडे चांगली गोष्ट आहे, पण दुसरीकडे चिंतेची गोष्ट आहे की अमेरिकेच्या राडावर नाही म्हणजे आता अमेरिकेने आपल्याला ॲब्झॉर्ब केलंय की काय, हा माझ्यापुरता चिंतेचा प्रश्न आहे. एका कम्युनिस्ट विचारवंताचे अतिशय मार्मिक विवेचन होतं असं मी म्हणेन, कारण तुम्ही ज्याचा उल्लेख केलात अर्थात हा आत्ता चर्चेचा विषय नाही, परंतु कधीतरी आपण नंतर सर नक्की यावर बोलू. हेमंत महाजन, तुम्ही या त्रिकोणाकडे कसं पाहता, भारत, पाकिस्तान, अमेरिका? कारण याला दहशतवादाची परिमाण आहे. मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की अमेरिकन प्रेसिडेन्शियल डिबेटच्या मध्ये भारताचं नाव आलं नाही हे महत्त्वाचं नाही आहे. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की आपण आता ओबामाच्या जिंकण्याचा आपल्याकरता काय उपयोग करून घेऊ शकतो. आता थोडक्यात म्हटलं होतं की आपली बाजारपेठ अमेरिकेला पाहिजे आहे, त्यांना आपल्याशी मोठी शस्त्र खरेदी करण्याला ते आपल्याला भाग पडणार आहेत. तर याचा आपण वापर करून जे ग्लोबल वॉर ऑन टेररिझम चाललेलं आहे किंवा जे पाकिस्तानवरती प्रेशर टाकायला पाहिजे. आज पाकिस्तानमध्ये 40 ते 50 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत. कुठल्या पण वेळेला तिथे 4 ते 5 हजार आतंकवाद्यांचं ट्रेनिंग होतं. लष्कर ए तोयबा आहे, जैश ए मोहम्मद आहे, हिजबुल मुजाहिद सारखे वेगवेगळे ग्रुप तिथनं आतंकवादी कारवाया करतात. आणि एपिसेंटर ऑफ टेररिझम इन द वर्ल्ड इज पाकिस्तान और अफगाणिस्तान. तर आपण आपल्या आर्थिक शक्तीचा वापर करून जे टेररिझमचं जे त्यांचं धोरण आहे ते आपण पाकिस्तानच्या जास्त विरुद्ध घेऊन जाऊन आपल्या बाजूने वळवायला पाहिजे. आणि दुसरं असं की अमेरिकेकडनं शस्त्रे घ्यायची की नाही हे आपलं ओपिनियन आहे. जिथे आपल्याला फायदा असतो तिथे घ्यावं, जिथे नसतो तिथे नाही. म्हणजे अमेरिकात शस्त्रे म्हणून घ्यायचं नाही असं नाही. उदाहरणार्थ आत्ताच आपल्या एअरफोर्सनी अमेरिकेचं विमान रिजेक्ट केलं आणि त्याच्याऐवजी आपण राफेल नावाचं विमान घेतलं, कारण अमेरिकेची विमानं चांगली असती तरी आपल्या उपयोगाची नव्हती. पण त्याच्याविरुद्ध आपण त्यांच्याकडनं एवॉक नावाची अर्ली वॉर्निंग सिस्टीम घेतली, कारण ती एक अतिशय चांगली होती आणि आपल्या इंडियन कंडिशन्स करता चांगली होती. तर अमेरिकेची टेक्नॉलॉजी जी आपल्याला सुटेबल आहे आपल्या शस्त्रांकरता, टेररिझम करता, ती आपण वापरावी, ती आपण घ्यावी. पण अशी कुठलीही टेक्नॉलॉजी घेऊ नये की ज्याचा आपल्याला एवढा फायदा नाही. आज आपण त्यांच्याकडनं अपाची नावाचं हेलिकॉप्टर घेतलेलं आहे. हे जगातलं सर्वात चांगलं हेलिकॉप्टर आहे आणि कुठल्या पण रशियन हेलिकॉप्टरपेक्षा चांगलं आहे. आज आपण त्यांच्याकडनं हर्क्युलिस नावाचं मोठं ट्रान्सपोर्ट विमान घेतलेलं आहे. हे जी रशियन विमानं आहे त्याच्यात कम्पॅरिझन ते डब्बा आहे, म्हणजे रशियन विमानं फारशी चांगली नसतात. त्याच्यापेक्षा हे एक हेवी लिफ्ट एअरक्राफ्ट आपल्याला मिळालं आहे, ज्याच्यामुळे जर आपल्याला काश्मीरमधून आपण एक सावध भूमिका मांडताय, या संपूर्ण संरक्षणाच्या बाबतीतली सावध भूमिका मांडताय. मला याचे गिरीश जकोटिया यांच्याकडे. गिरीश जकोटिया, मला तुम्ही सांगा, इंडिया, पाकिस्तान आणि अमेरिका या संबंधांकडे अर्थबाजूने आपण कसं पाहता, काय होणार आहे याच्या पुढे तिघांवर? याचं कारण आपल्यातला ट्रेड वाढावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि पाकिस्तान यातला अडसर ठरणार आहे का? मी मगाशी जसं कांगो साहेब म्हणाले की अमेरिका भारताला वापरू इच्छिते का, माझं असं प्रांजळ मत आहे की कोण कोणाला वापरतं हे जगाच्या पाठीवर कोणी ठरवू शकत नाही. आपण या घटनेकडे पॉझिटिव्हली पाहावं. इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये, संशोधनाच्या बाबतीमध्ये, शिक्षण, व्यवस्थापन, भारतीय उद्योगांचा अमेरिकेतला प्रसार, असं आपण या घटनेकडे पॉझिटिव्हली पाहावं असं मला वाटतं. नंबर 2, पाकिस्तानला आजपर्यंत अमेरिका जी पॅसिव्ह करू शकली आहे त्याचा आपल्याला कळत नकळत फायदा झालेला आहे.
एक महत्त्वाचा मुद्दा मला इथं असा मांडावासा वाटतो, थोडंसं स्वप्नावळू हे वाटू शकतं. जर उद्या अमेरिका पाकिस्तानला आणखीन पॅसिव्ह करू शकली आणि भारत आपला संरक्षणावरचा खर्च 1% जरी कमी करू शकला तर आमच्याकडचे रस्ते, आमच्याकडच्या शाळा, आमच्याकडची इस्पितळं एवढ्या मोठ्या संख्येनं होऊ शकतील की हा फायदा आपल्याला होऊ शकेल. तिसरा मला महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो, गेल्या 15-20 वर्षामध्ये आमचं जे अमेरिकेसोबतचं सख्य वाढलं आहे, या वाढलेल्या सख्यामुळं आज आमची शेजारी राष्ट्र आम्हाला गांभीर्यानं घेत आहेत. हे गांभीर्य 15-20 वर्षापूर्वी नव्हतं. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा मला वाटतो, जो मी मगाशी बोललो, की जर चीनचा प्रसरणवादी जो एक पवित्र आहे हा जर कुठं रोखायचा असेल, मग तो आर्थिक असेल, सामरिक असेल किंवा आणखीन कुठला असेल, तर आम्हाला अमेरिकेसोबतची मैत्री निभावावी लागेल. आणि त्यामध्ये महत्त्वाचा सगळ्यात शेवटचा मुद्दा असा की अमेरिकेकडून आम्ही काय घ्यायचं आणि अमेरिकेनं आमच्याकडून काय घ्यायचं. जसं आता ब्रिगेडियर साहेब म्हणाले, हे आमच्या हातात आहे. आमचे मुलं हुशार आहेत, आमचे व्यवस्थापक हुशार आहेत, आमचे उद्योगपती हुशार आहेत. आम्ही थोडंसं जर यांच्यावर सोपवलं, ज्या 3-4 सरकारी अधिकाऱ्यांचा कांगो साहेबांनी उल्लेख केला तो थोडा त्यांनी गांभीर्याने केला, थोडासा गमतीने केला. त्यातल्या काही भागाशी मी सुद्धा सहमत आहे, जरी मी कम्युनिस्ट नसलो तरी. पण मुद्दा असा येतो की अमेरिकेचा आम्ही किती फायदा घ्यायचा हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि त्यामुळं या घटनेकडे आपण पॉझिटिव्हली पाहूयात. बिटवीन रॉमनी आणि बराच एकूणच सकारात्मक वृत्ती याच्याकडे पाहायला पाहिजे. या कार्यक्रमाचा शेवट करताना शेवटचा प्रश्न घेऊन मी जाणार आहे कौमुदी वाळिंबेकडे. कौमुदी, मला सांग, मागच्या वेळेला बराक ओबामा इकडे आलेले होते, त्यावेळेला ते कोळी नृत्याच्या तालावर नाचताना आम्हाला दिसले होते. आता ही त्यांची सेकंड टर्म आहे. पुन्हा ते भारतामध्ये आल्यानंतर कोळी नृत्यावर नाचताना आम्हाला दिसतील का? आणि पुन्हा एकदा या दिवाळीला आकाश कंदील व्हाईट हाऊस मध्ये लागणार आहे की नाही, जो मागच्या वेळी लागला होता? नाचतील की कोळी नृत्यावर नाचतील की नाही ह्याच्याबाबत मी काय सांगू शकत नाही. मी जर असते तर मी मिशेल ओबामांना तर अजून दुसरी कुठली तरी नृत्य सुचवली असती. व्हाईट हाऊस मध्ये आकाश कंदील लागेल की नाही? जरूर लागेल. कारण ओबामांचा मतदार वर्ग पुन्हा आपण जर बघितला तर जे मायनॉरिटीज आहेत, हिस्पॅनिक्स असतील, बाकी ब्लॅक कम्युनिटी असेल, त्याच्याबरोबरच भारतीय इथले जे आहेत त्यांच्या सुद्धा मतदाराचं जर पृथक्करण आपण केलं तर भरभरून भारतीयांनी मतं ओबामांच्या पारड्यात टाकलेली आहेत. भारताची बाजारपेठ म्हणून सुद्धा ओबामांसाठी आणि ओबामा ऍडमिनिस्ट्रेशनसाठी भारत देश महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ओबामा भारतात आले तर कुठलाही आडपडदा ठेवतील भारताशी चांगला डायलॉग करण्यासाठी. पण बेसिकली आधी ओबामा या पुढच्या 4 वर्षात भारतात येतील की नाही याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. ओबामा भारतामध्ये येतील की नाही शंका आहे, परंतु भारत इतका सक्षम नक्कीच बनेल कौमुदी की ओबामांना इथं यावं लागेल. आपण चर्चा करत होतो महासत्तेची नवी गणितं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता, तो रोखठोक प्रश्न काय होता बघूया. ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याचा भारताला फायदा होईल का? प्रश्न पुन्हा एकदा पहा. ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याचा भारताला फायदा होईल का? बघूया जनतेनं काय कौल दिलेला आहे. जवळपास 73.91 म्हणजे जवळपास 74% लोक म्हणतात होय फायदा होईल, तर 21.74% लोक म्हणतात होणार नाही, तर 4.35% लोक तटस्थ आहेत. एकूणच जनमत हे ह्या चर्चेशी अनुकूल आहे असं दिसतं की होय, ओबामांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याचा फायदा भारताला निश्चित होणार आहे. जे माझे सहकारी पॅनलिस्ट होते, गिरीश जकोटिया, सुधीर देवरे, भालचंद्र कांगो आणि ब्रिगेडियर महाजन, यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. कौमुदी, आज सकाळपासून म्हणजे भारतातल्या सकाळपासून अमेरिकेतल्या रात्रीपर्यंत आणि आत्ता रात्र जेव्हा तिकडे पहाट झालेली आहे, आम्ही तुला किती वेळा डिस्टर्ब केलाय मला माहिती नाही. गेल्या काही दिवसात तुला झोपू दिलंय की नाही हेही मला माहिती नाही. थँक्स फॉर एव्हरीथिंग. एवढं एकच सांगतो, या दिवाळीला एक लाडू आम्ही नक्की तुझ्या इथून पाठवू. आपण पाहत राहा झी 24 तास. महासत्तेची नवी गणितं हा कार्यक्रम पाहत होता. आपण या पुढच्या ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.